आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ABPMJAY ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना आहे, ज्याला सामान्यतः आयुष्यमान कार्ड योजना म्हणून ओळखले जाते। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना आरोग्य सेवा पुरवणे आहे। आयुष्यमान कार्ड योजना काय आहे? ही योजना देशातील गरीब कुटुंबांना इंडियन रुपी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून देते। या योजनेत आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम या 2 प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे। योजनेचे काही महत्त्वाचे पैलू: आर्थिक मदत: पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचा खर्च मिळतो। कॅशलेस उपचार: नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये लाभार्थींना कॅशलेस उपचार मिळतात, म्हणजे त्यांना उपचारासह कव्हरेज यामध्ये वैद्यकीय तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, औषधे, निदान तपासणी, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि डिस्चार्ज झाल्यानंतरचे 15 दिवसांपर्यंतचे खर्च समाविष्ट असतात। कुटुंबासाठी कोणताही प्रतिबंध नाही। कुटुंबाचा आकार, वय किंवा लिंग यावर कोणताही प्रतिबंध नाही। कुटुंबातील सर्व पात्र सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आधीपासून असलेल्या आजारांना कव्हरेज: या योजनेत आधीपासून असलेल्या आजारांना प्री एक्झिस्टिंग डिझीजेस पहिल्या दिवसापासून कव्हरेज मिळते, त्यासाठी कोणताही प्रतीक्षा कालावधी। सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्मान कार्ड मिळू शकते, यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही। आयुष्यमान कार्ड योजनेचे फायदे: मोफत उपचार: सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार। कॅशलेस सुविधा: रुग्णालयात उपचारासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही। विविध आजारांवर उपचार: कर्करोग, हृदयविकार, किडनी निकामी होणे, भाजणे, नवजात शिशूंच्या आजारांवर आणि मानसिक आजारांवर उपचार मिळतात। औषधे आणि निदान: रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि डिस्चार्ज झाल्यानंतरच्या औषधांचा आणि निदान तपासणीचा खर्च समाविष्ट। कमी आर्थिक भार: उपचारासाठी येणारा मोठा खर्च टाळता येतो, ज्यामुळे गरीब कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होतो। आयुष्यमान कार्ड योजनेसाठी पात्रता: या योजनेचा लाभ प्रामुख्याने सामाजिक आर्थिक जात जनगणना SECC 2011 नुसार निश्चित केलेल्या गरीब आणि वंचित कुटुंबांना मिळतो। ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे निकष आहेत। ग्रामीण भागातील पात्रता निकष: कच्च्या घरात राहणारे, कुटुंबात 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नसणे, कुटुंबात महिला प्रमुख असणे, कुटुंबात कोणताही दिव्यांग सदस्य असणे, अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST मधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती, बागेत वेठबिगार मजूर, आत्यंतिक गरिबीत जीवन जगणारे आणि हातावर पोट असणारे। शहरी भागातील पात्रता निकष: भिकारी, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, रस्त्यावरचे फेरीवाले, मोची हॉकर्स, बांधकाम कामगार, प्लंबर, मेसन, मजूर, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, स्वीपर, माळी, कुली, हमाल, वाहतूक कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर, रिक्षा चालक, दुकान कामगार, सहाय्यक, छोटे व्यावसायिक, इलेक्ट्रिशियन / मेकॅनिक, असेंब्लर, दुरुस्ती कामगार, हस्तकला कामगार, विणकर, इतर कोणतेही कामगार ज्यांची कमाई कमी आहे। विशेष टीप: आता 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाची अट नसतानाही या योजनेचा लाभ घेता येतो। आयुष्यमान कार्ड कसे काढायचे? आयुष्यमान कार्ड काढण्याचे काही सोपे मार्ग आहेत। 1. ऑनलाईन आयुष्मान ॲप वेबसाईट: तुमच्या स्मार्टफोनवर आयुष्मान ॲप डाउनलोड करा। ॲपमध्ये लाभार्थी बेनिफिशियरी म्हणून लॉग इन करा। तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा। तुमची पात्रता तपासा। जर तुम्ही पात्र असाल तर आधार आधारित eKYC प्रक्रिया पूर्ण करा। तुमचा फोटो अपलोड करा। प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड ॲपमधून डाउनलोड करू शकता। तुम्ही pmj.gov.in ची लिंक या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनही ही प्रक्रिया करू शकता। 2. कॉमन सर्व्हिस सेंटर CSC बाय UTIITSL केंद्र: तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC किंवा UTIITSL केंद्राला भेट द्या। ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती सोबत ठेवा। तेथील कर्मचारी तुमची पात्रता तपासतील आणि तुम्ही पात्र असल्यास तुमचे आयुष्यमान कार्ड बनवून देतील। 3. स्वस्त धान्य दुकाने: काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांवरूनही आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे। या योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार घेण्यास मदत झाली आहे आणि त्यांच्या आरोग्याची चिंता कमी झाली आहे।